है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वही के गाती हूँ, भारत की रहने वाली हूँ, भारत की बात सुनाती हूँ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 15 ऑगस्ट 2023. आजपासून सुमारे 76 वर्षांपूर्वी भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला आणि आज भारत स्वातंत्र्याच्या 77मध्ये डोका उभारतोय. स्वातंत्र्याच्या 77मध्ये डोकावणाऱ्या या भारताला आणि स्वातंत्र्याच्या साखर झोपेत अजूनही असणाऱ्या आपल्या सर्व भारतीयांना मी प्रियांका संजय कंठे रणपिसे आपल्या सर्वांचं भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देते आणि स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये आता पहाट होईल आणि स्वातंत्र्याची लगबग सुरू होईल. कुठेतरी कोपऱ्या-कोपऱ्यांवरती देशाच्या स्वतंत्रतेची गाणी लागलेली असतील आणि मग या गाण्यांच्या आवाजामध्ये पहाट झाली वाटतं असे म्हणत बरेचसे चेहरे उठायला लागतील. काही लहान मुलं झेंडावंदनाला जायचंय म्हणून पटपट आवरायला लागतील. काही त्यांचे आई-वडील त्यांना आवरायची मदत करायला लागतील. काही शिक्षक आपण प्रमुख पाहुण्यांच्या आधी पोहोचायला हवं या गडबडीत निघालेले असतील. काही प्रमुख पाहुणे, राजकारणी, पोलीस, इंजिनियर, वकील यांसारखे सर्वच्या सर्व लोक देशाच्या ध्वजावंदनासाठी सर्व पद्धतीनं एकाग्रतेनं आणि एकात्मतेनं ध्वजाच्या झेंडावंदनासाठी पोहोचलेले असतील. आजचाच एक दिवस असेल ज्या दिवशी कुठलाही व्यक्ती कुठल्याही जातीचा हे बघितलंच जाणार नाही. प्रत्येक जण आतून मी एक भारतीय आहे हा सगळा प्रेम भाव आणि करुणा घेऊन झेंड्याजवळ जाईल, जनगण म्हणेल. थोड्याच वेळामध्ये मग स्वातंत्र्य दिनाचा जो पण प्रोसेस होता तो संपेल आणि मग शाळेकडे गेलेली ही सगळी पावलं आता हळूहळू घरी यायला लागतील. मग कुणाच्या हातात शाळेत गुरुजींनी दिलेल्या गोळ्या असतील तर कुणाच्या हातामध्ये जिलेबीचे कागद असतील. हे सगळं घेऊन लोक घरी येतील. आनंदानं सगळेजण एकत्र बसून ह्या जिलेब्या खातील. दिवसभराचं जे पण आहे ते बोलणं करतील, गाणी करतील, गप्पा करतील, गोष्टी करतील. एखाद्या दुसऱ्या न्यूज चॅनलला एखादी दुसरी बातमी बघतील आणि संध्याकाळी आपण स्वातंत्र्याच्या 77मध्ये पोहोचलो हा आनंद उराशी बाळगत, निव्वळ बाळगत झोपून जातील. आणि या सगळ्या उहापोहामध्ये ज्या लोकांनी भारताला आजवर स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याची ओळख करायची कुठेतरी विसरतील. आणि खरं तर ही ओळख व्हावी, ज्या लोकांमुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगतोय त्यांची आठवण आपल्या स्मरणात असावी म्हणून कुठेतरी मनोगत म्हणण्यापेक्षा हितगुज सांगायला आपल्यासमोर उभी आहे. कारण नावच दिले बघा स्वातंत्र्याची 77 गाठताना आणि आजवरचा भारत पाहताना. जर आजवरचा भारत पाहिला नसेल तर माझ्या निमित्तानं तो थोडाफार ऐकला जावा माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू न यासाठी नक्कीच आज उभी आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोसळण्यातही एक लय असते हे पावसाच्या सरीकडून शिकावं. आपटण्यातही एक वेगळीच मजा असते हे समुद्राच्या लाटेकडून शिकावं. संपण्यातही एक वेगळाच आनंद आहे हे अगरबत्तीच्या सुवासाकडून शिकावं. तर याहीपेक्षा मोठं कर्तृत्वही सुंदर असू शकतं हे जर कोणाकडून शिकायचं झालं तर ते आजवर आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, रक्ताचा थेंब आनंदानं शिंपडणाऱ्या त्या प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीकडून शिकावं. मग ते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असतील, वासुदेव बळवंत फडके असतील, अंगावर गोळ्या झेलणारा 16 वर्षाचा एक शिरीष कुमार असेल, एका परदेशी मालाच्या गाडीसमोर वयाच्या 20व्या वर्षी उभ्या तारुण्यामध्ये आडवा झोपणारा बाबू गेनू असेल, माझी झाशी देणार नाही अशी म्हणणारे एक तरुण तडफदार, आजच्या जगाला हवी असणारी एक झाशीची राणी असेल, किंवा याही पुढे जाऊन ज्यांनी भारताला, ज्यांनी महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य प्राप्त करून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्यांनी समाजात राहणाऱ्या लोकांना अजून अजून चांगलं राहता यावं, सामाजिक सुधारणा आधी केल्या जाव्यात असे म्हणणारे आगरकर असतील, किंवा ज्यांनी राजकीय हेतू मांडत मुत्सद्दीपणानं स्वातंत्र्य मिळायलाच हवे हा हट्ट मनाशी बाळगणारे लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, किंवा ज्यांनी समानता, शिक्षण यांसारखी सगळी धोरणं आपल्या भारताच्या संविधानामध्ये रुजवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. ही सगळीच लोक, या सगळ्याच लोकांच्या सोबतच 15 ऑगस्ट 1947ला ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्या भारताला एका नकाशाखाली आणण्यासाठी एक सलग राष्ट्र म्हणून काम करणारे आयरन मॅन वल्लभभाई पटेल असतील. या सर्वांच्याच प्रयत्नानं, मग ते नेहरू असतील किंवा अजून बरेच जण असतील, या सर्वांच्या प्रयत्नानं, या सर्वांच्या बलिदानानं आजचा भारत उभा आहे हे कुठेतरी आतून सांगावंसं वाटतंय म्हणून आज उभी आहे इथं. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 2023 पर्यंत भारताची 77 वर्षे पूर्ण झाली. या पूर्ण 77 वर्षांचा जर आज आपण मागोवा घ्यायचं ठरवलं तर लक्षात येतं 1947ला एकेकाळी उपासमारीने त्रस्त असणारा भारत आज कुठंतरी समृद्धी महामार्ग किंवा अनेक प्रकारचे
औद्योगिक सोयी सुविधा यांच्यामध्ये पारंगत झालेला दिसतोय. एकेकाळी निरक्षर असणारा भारत आज साक्षरतेची कास धरू पाहतोय. एकेकाळी उपासमारीनं त्रस्त असणारा भारत आज बऱ्याच देशांना अन्नधान्याचा पुरवठा करताना दिसतोय. एकेकाळी विज्ञान क्षेत्रामध्ये अगदी नवखं पाऊल टाकणारा भारत आज इस्रो सारखी एवढी मोठी संस्था स्थापन करून मिशन मंगल सारखे इनक्रेडिबल प्रोजेक्ट राबवताना दिसतोय. हे सगळं पाहिल्यानंतर लगेचच आता मध्ये झालेला द हिंदू या नावाच्या पुस्तकामध्ये, द हिंदू नावाच्या वर्तमानपत्रामध्ये एक अग्रलेख लिहून आला होता बघा, गोल्डन जुबली नावाचा, ज्याच्यामध्ये एक स्पष्ट मत मांडण्यात आलं होतं. 1947 ला ज्या काळी भारत स्वतंत्र झाला त्याच काळामध्ये ब्रिटिश संस्थानाकडून जवळजवळ 12 राष्ट्र स्वतंत्र झाली. पण त्या 12 राष्ट्रांमध्ये एकमेव भारत असं राष्ट्र होता ज्यानं लोकशाहीमध्ये सर्वात मोठा असून सुद्धा, एक सर्वात मोठं लोकशाही असून सुद्धा अल्पविकसित देशापासून विकसनशील देशापर्यंतचा जो टप्पा आहे तो पार करण्यात यश मिळवलेलं आहे. हे सगळं पाहून माझं मन जरा कुठे आनंदी व्हायला लागतं. इतक्यात अचानक डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीमधल्या, भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये निर्भया नावाच्या मुलीवर एक गँगरेप होतो. ही घटना कानावर ऐकायला पडते आणि मग आता कुठेतरी स्वातंत्र्याच्या 77चा प्रगतीचा आलेख मांडणारं माझं मन भीतीनं घाबरायला लागतं. याही पुढे जाऊन विचार केला तर लक्षात येतं यातून कुठं ना कुठंतरी सावरतोय. इतक्यातच मणिपूर मधल्या एका राज्यामध्ये 2 तरुणींना 50% आरक्षण देत असलेल्या भारतातल्या 2 तरुणींना नग्न करून फिरवलं जातं. नग्न करून त्यांची धिंड काढली जाते. त्यांच्यावर जीवघेणा प्रकार ओढवला जातो. आणि मग आता नुकतंच भारताच्या प्रगतीनं आनंदून जाणारं माझं मन मनाला प्रश्न करू लागतं, काय खरंच 77 वर्षामध्ये भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला? 77 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं भारतानं समाजाच्या त्या प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य दिलं असेल का? आणि मग आता प्रगतीच्या आराखड्यात असणारा भारताला माझं मन आता थोडंसं कुठंतरी अधोगतीची कारणं काय असावीत याच्याकडे विचार करू लागतं. आणि मग लक्षात येतं 50% आरक्षण स्त्रियांना देऊ करणारा भारत, ज्यावेळी या स्त्रियांमध्ये एखाद्या स्त्रीला नग्न करून धिंड काढली जाते त्यावेळी गरज वाटते एक भारतीय म्हणून विचार करण्याची. ज्या स्त्रीला 50% आरक्षण देतोय आज गरज आहे त्या स्त्रीला सबला बनवण्याची, त्या स्त्रीला पुन्हा एकदा प्रोटेक्शन देण्याची. खरं तर असं म्हटलं जातं, ज्या देशाचे तरुण जेवढे जास्त तो देश तितका तरुण, ज्या देशातले वृद्ध जेवढे जास्त तो देश तितका वृद्ध. भारताला असं म्हटलं जातं की भारत हा तरुणांचा देश आहे. ज्यावेळी याच भारतातले नंबर ऑफ तरुण ज्यावेळी व्यसनाधीनतेकडे वळलेले दिसतात त्यावेळी लक्षात येतं एक भारतीय म्हणून माझी जबाबदारी आहे की त्या व्यसनाधीन तरुणांना व्यसनेपासून मुक्त करण्याचं, व्यसनाधीनतेपासून लांब ठेवण्याचं. याच्या पुढे जाऊन विचार करायचा झाला तर लक्षात येतं एकीकडे खाजगी असणाऱ्या आरबीआयला ज्यावेळी एखाद्या भारतानं राष्ट्रीयकृत केलं, आज त्याच भारतामध्ये ज्यावेळी बरेचसे उद्योग हे खाजगीकरणाकडे वळलेले दिसतात त्यावेळी गरज येते हे खाजगीकरण कुठेतरी थांबवून राष्ट्रीयकरणाकडे या उद्योगांना परत पुनरावृत्त करण्याचं. याही पुढे जाऊन लक्षात येतं ज्या राज्यघटनेनं भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी रीच तत्व दिली, आज त्याच राज्यघटनाला ज्यावेळी काही संकुचित प्रवृत्तीची माणसं संपवू पाहतात त्यावेळी गरज वाटते त्या विद्यार्थ्यांना, त्या माणसांना, त्या प्रवृत्तींना त्यांची प्रवृत्ती किती चुकीचं आहे हे भारतीय म्हणून समजवण्याची खरी तळमळ. याच्याही पुढे जाऊन जर बारकाईने विचार केला तर मग आपल्या लक्षात येतं की ज्या भारतीय देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये, लोकशाही असणाऱ्या देशामध्ये ज्या लोकांना आपण निवडून दिलं जातो, ज्यावेळी तीच लोक सत्तेसाठी सतत अदलाबदल पक्षांची बदल करत असतात, या पक्षातून त्या पक्षामध्ये जात असतात, तीच लोक ज्यावेळी आपल्यामध्ये धर्म मोठा आहे, धर्म बुडतोय, धर्माला वाचवा, धर्मापेक्षा आपण मोठं नाही, ही मानसिकता आपल्यामध्ये रुजवतायत. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्य सेनानीच्या चारित्र्यांवरती प्रश्न उमटवतायत. त्यावेळी गरज वाटते की देशामध्ये जे स्वच्छतेचं अभियान सुरू आहे, स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, तो इरादा आता कुठेतरी डोकं स्वच्छ करण्यासाठी वापरण्याची, त्या लोकांना आता कुठेतरी बुद्धी स्वच्छ करून, एकदा मन स्वच्छ करून, पुन्हा एकदा पडताळ करून पाहण्याची की ज्या देशामध्ये मी जन्माला आलोय, ज्या लोकांनी मला निवडून दिलंय, त्या लोकांचं मी काम करतोय की त्या लोकांना जातीयतेच्या दंगलीमध्ये मी अडकवतोय, हे पुन्हा एकदा तपासून पाहायला लावण्याची. याच्याही पुढे जाऊन लक्षात येतं ज्या भारताच्या ऐतिहासिक संस्कृतीमध्ये ज्यावेळी आषाढी कार्तिकेला बरेच लोक एकत्र येतात, ज्या भारताच्या ऐतिहासिक परंपरेमध्ये नामा लोळला तुका खेळला, त्याच भारताच्या संत परंपरेमध्ये ज्यावेळी एखादे आधुनिक संत, भोंदू बाबा, संत या शब्दावरच प्रश्नचिन्ह उमटवतात त्यावेळी गरज वाटते आणि बऱ्यापैकी प्रमाणापेक्षा जास्त
पूर्णपणे इम्पॉसिबल असणारं भारतासमोर आव्हान उभं राहतं ते म्हणजे या भोंदू लोकांचा खरा चेहरा इतर समाजापुढे आणण्याचा आणि त्यांना अंधश्रद्धेमध्ये विळख्यात सापडलेल्या भारताला परत एकदा एक भारतीय नागरिक म्हणून बाहेर काढण्याचं सगळ्यात मोठं आव्हान. ही सगळी आव्हानं बघून माणसाचं मन कसं हेलावायला लागतं आणि मग लक्षात येतं काय खरंच सगळी आव्हानं आपल्याच्यानं पेलणार होणार आहे. 77चे साक्षीदार असणारे आपण सर्वच भारतीय काय खरंच ही आव्हानं पेलू शकतो हे सगळं मनामध्ये येतं. आणि मग कुठंतरी एपीजे अब्दुल कलामांचं इंडिया 2020 हे पुस्तक आठवतं. त्या पुस्तकामध्ये सरळ स्पष्ट असं मत मांडण्यात आलेलं आहे की भारताला सध्या जितक्या औद्योगिकरणाची गरज आहे त्या पण पेक्षा जास्त गरज भारताला सध्या 2 छोट्या खेड्यांना एका साध्या रस्त्यानं जोडण्याची आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया यांसारखे प्रकल्प भारतात राबतीलही. ती औद्योगिक क्रांती आहे आणि आता ती कुणीच थांबवू शकणार नाही. पण गरज आहे ह्याच औद्योगिक मेक इन इंडियाच्या पोस्टर खाली एका थंडीनं कुडकुडणाऱ्या गरीब कुटुंबाला अन्नदान देण्याची, चादर देण्याची, एक घर देण्याची. ज्यावेळी ही गरज एखादा भारतीय एखाद्या भारतीयासाठी पूर्ण करेल. समजून घ्या भारताच्या 77 पासूनचा भारताच्या 100कडचा प्रवास हा इन्क्रेडिबल चाललाय. भारत आता विकसित झाल्यापासून थांबणार नाही आणि भारताला अजून मोठं होल्याशिवाय, गुरुराष्ट्र झाल्याशिवाय कुणीही थांबवू शकणार नाही. हे होणार आहे, हे व्हायलाच हवंय. पण हे होण्यासाठी आपल्या सर्वांना गरज आहे एकतेनं पुढे येण्याची, एकात्मतेने एकत्र राहण्याची. आपण सगळ्यांपेक्षा जसं 15 ऑगस्टला आपण ठरवतोय की मी एक भारतीय आहे, माझ्यामध्ये एक भारतीय आहे, त्या प्रत्येक 15 ऑगस्ट पासून पुढच्या प्रत्येक 15 ऑगस्ट पर्यंत दररोज हे मनावर बिंबवण्याची की मी एक भारतीय आहे आणि मला भारतीय म्हणून सर्वांची मदत करण्याची. विद्यार्थी मित्रांनो, जिथं प्रश्न असतं तिथं उत्तर असतं. माझ्या मताप्रमाणे जो प्रश्न निर्माण करतो तिथं उत्तरही असतं. जर आपण नीट विचार केला तर भारताची प्रतिज्ञा, लहानपणी आपण असा हात पुढे करायचो आणि प्रतिज्ञा म्हणायचो. हात आपला एवढा दुखू लागायचा की ती प्रतिज्ञा म्हणण्याकडे फारसं लक्ष नसायचं. त्या प्रतिज्ञाच्या 2च ओळी आपल्याला सगळ्या सगळ्या आव्हानावर मात करायला शिकवतील. त्या 2 ओळी फक्त एवढ्याच आहेत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही 2च वाक्य आपल्याला सगळ्या 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 आव्हानांपासून मुक्त करतील. ज्यावेळी मी म्हणेन भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्यावेळी मी विचार करेन मला माझ्या घरामध्ये कचरा टाकलेला आवडत नाही, कारण तो मला साफ करायचा असतो. माझं घरच अस्वच्छ दिसणार असतं. जर त्याच देशाला जर मी माझा देश मानते, देश मी माझं घर मानते, तर नक्कीच कचरा टाकला जाणार नाही. स्वच्छ भारत म्हणायची गरजच लागणार नाही, कारण भारत मनातूनच स्वच्छ झालेला असेल. याच्याही पुढे जाऊन विचार करायचा झाला तर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्या मुलीवर जो अन्याय होतोय ती माझी बहीण आहे. जर ती माझी बहीण आहे तर काही झालं तरी चालेल, पण मी तिच्याशी चुकीचं होऊ देणार नाही. हा विचार कुठेतरी मनात येईल. स्त्रियांवरचे अन्याय आणि अत्याचार 100% कमी होतील, कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. याच्याही पुढे जाऊन विचार करायचा झाला तर मला मान्य आहे मी गरीब आहे, मला मान्य आहे मला उपासमार सतवतेय, पण म्हणून थोड्या पैशासाठी, थोड्या कालावधीमध्ये श्रीमंत होण्यासाठी काही झालं तरी चालेल, पण मी माझ्याच मित्राच्या घरावर दरोडा कसा टाकू? हा माझाच भाऊ आहे, त्याच्याच घराला मी कसं लुबाडू? परिणामी चोरी, लुबाडी या ज्या दरोडेखोराच्या प्रवृत्ती आहेत या कुठेतरी कमी व्हायला लागतील. मला मान्य आहे मी सुशिक्षित बेरोजगार आहे, मला मान्य आहे मला कामाची गरज आहे, मला मान्य आहे हेही की मला काम मिळत नाहीये, पण तरीही म्हणून मी थोड्या पैशासाठी मला माहित नसलेली बॅग एखाद्या सार्वजनिक ठिकाणी का ठेवू? काही झालं तरी चालेल, तिथं काही जर चुकीचं झालं तर तिथं मृत्युमुखी पडणारे माझे बांधव असतील. काही झालं तरी चालेल, मी असा थांबेन, पण मी चुकीचं काम करून एखादी कुठलीही ज्या वस्तूला कुठलाच कोणीही वारस नाही अशी बेवारस वस्तू मी कुठल्याही ठिकाणी टाकणार नाही. परिणामी बॉम्बस्फोट थांबतील. हे सगळं होऊ शकतं. गरज आहे कुठल्या विचाराची? मी भारतीय आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारत माझा देश आहे, सारेच्या सारे भारतीय हे माझे बांधव आहेत. हा विचार कुठेतरी पेरण्याची. 15 ऑगस्टला आपण सगळेच जण सेलिब्रेट करतोय, एक भारत म्हणून पुढे येतोय, एक भारतीय म्हणून आनंद सेलिब्रेट करतोय. गरज आहे भारत माझा देश आहे, मी पहिला भारतीय आहे आणि प्रत्येक भारतीय हा माझा बांधव आहे हे सांगण्याची. ज्यावेळी भारतीय माझा बांधव बनेल, मला गरजच लागणार नाही की तो कोणत्या जातीचा आहे. हा विचारच मला नगण्य वाटेल. याच्याही पुढे जाऊन विचार करायचा झाला तर मी विचार करेन की याच लोकांनी मला निवडून दिलं, ही माझीच माणसं आहेत, मी यांनाच कसा लुबाडू, यांनाच 5 वर्षानंतर मी फसवू कसा? काही झालं तरी चालेल, पण मी माझ्याच भावंडांचं भविष्य
टांगणीला ठेवू शकत नाही. मला काही झालं तरी चालेल, पण मला या सगळ्या लोकांना पुढे घेऊन जायचंय, कारण यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय. परिणामी एक ट्रान्सपरन्सी, राजकारणामध्ये ट्रान्सपरन्सी आल्याशिवाय राहणार नाही. जिथं प्रश्न असतो तिथं उत्तर असतो. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या बुद्धीप्रमाणे मला जे उत्तर वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. जेवढी पण तुम्ही आव्हानं बघा, त्या सगळ्या आव्हानांमधल्या निम्म्यापेक्षा जास्त आव्हानांवर फक्त 2 वाक्य परिणाम करतील. ती 2 वाक्य एकच, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. शेवटी जाताना तुम्हाला एका ठिकाणी एक व्हिडिओ ऐकला होता, जो व्हिडिओ काही केल्याने मनाचा पुसला जात नाही. तो व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवेन. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अनेक वेळा ऐकली तुझी ही गीतेतील वचनं. तुला काय जाते सांगायला, इथं आम्हाला लागते भोगायला. तुला काय जाते सांगायला, इथं आम्हाला लागते भोगायला. हो हो कबूल आहे, तूही भोगत होतास. हो हो कबूल आहे, तूही भोगत होतास. अरे पण मानव अवतारात असलास तरी शेवटी तू देवच होतास. तुझ्यासारखी सहनशक्ती आम्ही साधारण माणसं कुठून आणणार? आम्ही मात्र आमच्यावर होत असलेले अन्याय आणि अत्याचार निमूटपणे सहन करत राहणार. त्या काळात म्हणे स्वतःचा जीव वाचावा, त्या कंसाने म्हणे स्वतःचा जीव वाचावा म्हणून दुसऱ्याची पोरं मारली. ती तुझी भावंड होती म्हणून का तू शिक्षा केली? अजून किती मुली मारल्या जाणार? अजून कित्येक मुलींवर हे असंच होत राहणार. त्या काळातल्या कंसाचा वध केलास, त्यांना शासन कधी करणार? आणि काय रे, एका द्रौपदीला वस्त्र पुरवून स्वतःला महान म्हणवतोस, इतर रोज स्त्रियांवर अत्याचार होतात, त्यावेळी तू कुठं असतोस? अन्याय अत्याचार करणारे दुर्योधन, दुःशासन इथं ताटमानेनं फिरतायत आणि बलात्कारी स्त्रीला मात्र सामाजिक घाव झेलावे लागतात. या सर्वांना कधी आणणार आहेस ताळ्यावर? का गांधारी सारखी अंधपट्टी बांधली आहेस तुही तुझ्या डोळ्यावर? अर्जुन तुझा लाडका म्हणून युद्धात त्याच्या सोबत राहिलास, आणि आमच्यासाठी गीता ठेवून गेलास. तुझी गीता वाचत बसायला आहे का कुणाला वेळ पुरेसा? आणि तू सांगितल्याशिवाय त्या गीतेचा मतितार्थ तरी कळेल कसा? ते काही नाही कृष्णा, तुझं मूर्तिरूप पुरे झालं. आता प्रत्यक्षात तू यायलाच हवंस. पुन्हा एकदा या दुष्ट आणि अन्यायकारी समाजावर तुझं चक्र सुदर्शन फिरायलाच हवं. अन्याय वाढत चाललाय कृष्णा, लवकर जन्माला ये. या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्या. कृष्णा पुन्हा जन्म घे. विद्यार्थी मित्रांनो, कृष्णाचं माहित नाही, पण नक्की सांगेन, ज्या व्यक्तींनी भारताला स्वतंत्र मिळवून दिलं, मग ते महात्मा फुले असू द्यात, आंबेडकर असू द्यात, सयाजीराव गायकवाड असू द्यात, राजर्षी शाहू महाराज असू द्यात, छत्रपती संभाजी महाराज असू द्यात, छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात, ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं, ते रयतेचे कर्मवीर भाऊराव पाटील असू द्यात, या सगळ्या लोकांना आपण जन्माला घालू शकतो. ही सगळी लोक आपल्या विचारामध्ये जन्माला येऊ शकतात. एकदा का ही सगळी लोक आपल्या विचारात जन्माला आली, भारत महासत्ता झाल्याशिवाय, भारत एक खूप मोठं गुरुराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. भारतातल्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. गरज आहे ती या सर्व लोकांना आपल्या विचारांमध्ये, आपल्या आचारांमध्ये सामावून घेण्याची. कारण आपली जी देश की भूमी आहे, ती आपली जनता की भूमी आहे, हे ज्यावेळी आपण मांडू, हे ज्यावेळी आपण सर्वांना समजावून सांगू, हे आपलं आहे, हे आपल्यालाच चांगलं ठेवायचं आहे. इथं अस्वच्छ राहिलं तरी आपलंच घर अस्वच्छ असणार आहे, आणि इथं चांगलं केलं तरी आपणच चांगलं दिसणार आहोत. हे ज्यावेळी समजेल त्यावेळी भारत खऱ्या अर्थानं फार मोठा झालेला असेल. आणि हे फार मोठं होण्याचं साक्षीदार जर कोण असेल तर ते आपण आहोत. स्वातंत्र्याच्या 77मध्ये प्रेझेंट असणारे आपण, भारताचे स्वातंत्र्यातले भारतीय, आज पुन्हा नव्या एकदा भारताच्या निर्मितीमध्ये एक सामाविक, एक छोटासा खारीचा वाटा म्हणून समाविष्ट होऊ शकतो. गरज आहे ते आपल्या आतल्या भारतीयाला जाग करण्याची आणि भारताला अजून आणि अजून चांगलं करण्याची. भारताच्या प्रगतीमध्ये जे हे अधोगतीचे काळोखे होते, या काळोखांच्या जळमटांना पुसण्याची. आणि हे पुसण्यासाठी आपल्याला दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांनी आजवर भारताला स्वतंत्र केलं, त्या भारतीय लोकांच्या विचारांना डोक्यामध्ये पुन्हा जन्माला घालण्याची, पुन्हा उगवण्याची, आणि तेच विचार पुढच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांमध्ये पुन्हा एकदा पेरण्याची. हे पेरूयात, हे उगवूयात आणि पुढे जाऊयात. भारताच्या 77तल्या भारताच्या अधोगतीची जी पण काही जळमट आहेत ती पुसली जातील, आणि भारताचा शतकातला भारत हा एक सुवर्णमय भारत झाल्याशिवाय राहणार नाही. हा आशावाद नक्कीच मांडते. आणि नक्कीच 15 ऑगस्ट हा या सगळ्या गोष्टींसाठी तर आहेच आहे, कारण भारतातला सर्वात मोठा सण आहे. भारतीय असण्याचा तो खूप मोठा गौरव आहे. तो तर आपण सगळे सेलिब्रेट करूयात.
करूयातच, पण ज्यांच्यामुळे तो गौरव सेलिब्रेट करतो त्यांना न विसरता सेलिब्रेट करूया, त्यांना आठवूयात आणि त्यांनी ज्या देशाला आपल्या हातात दिलं त्या देशाला आपणही त्यांच्याच इतकं चांगलं सांभाळूयात, ही त्यांना दिलेली आजवरची सर्वात मोठी आणि खरी श्रद्धांजली असेल. एवढं मनापासून आणि माफक बोलते. बघा, 15 ऑगस्टच्या निमित्तानं तुमच्याशी हितगुज साधायचं हे ठरवलेलं होतं. जसं जमत गेलं तसं बोलत गेले. बोलण्यामध्ये व्हेरिएशन्स असतील, बोलण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांना वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं ते टच झालं असेल. पण त्यातलं एक्स्ट्रॅक्शन ठरवून समजून घ्या. ते एक्स्ट्रॅक्शन एवढंच आहे, की आपण सगळे भारतीय आहोत. आपण कुठल्या जातीचे आहोत याहीपेक्षा आपण भारतीय आहोत, हा आशावाद कुठेतरी समजून घेऊयात. आपणच एकमेकांसाठी जगूयात. आपणच आपल्या लोकांना सुंदर बनवूयात आणि आपल्यातला हिंसाचार, सीमेवर लढणारे लोक लढतच आहेत, पण आपल्याच लोकांमध्ये आपल्यातच जो असंतोष निर्माण झालाय, तो एक भारतीय म्हणून आपल्यातला जवान जागा करून आपल्यातल्या जवानाला खरी श्रद्धांजली वाहत आपण काय करूया, तो आशावाद निर्माण करून भारतामध्ये जो हिंसाचार चाललेला आहे तो कुठेतरी थांबवूयात आणि एक आदर्श नागरिक म्हणून भारताला आदर्श बनवण्याचा प्रयत्न करूयात. एवढा माफक आशावाद व्यक्त करते. ज्यावेळी सकाळ होईल त्यावेळी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. हा व्हिडिओ एकदा सख्या मनानं, भारतीय मनानं एकदा चाचपडून पहा. तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला तो आवडला असेल तर विचार पोहोचणं गरजेचं असतं, म्हणून तो शेअर केल्याशिवाय थांबू नका. आवडला असेल, एखादा जरी शब्द मनाला भिडला असेल, एखादा जरी शब्द परिवर्तन आणतोय किंवा परिवर्तनाची गोष्ट सांगतोय हे समजत असेल तर लाईक केल्याशिवाय थांबू नका. विचार पसरणं जास्त गरजेचं आहे. विचार पसरेल तेव्हा तर काय होईल, विचाराची क्रांती पेरली जाईल आणि भारत शतकापर्यंत सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या जगात आपण जन्मलोय, ज्या भारतात आपण राहिलोय, तो भारत मृत्यूपूर्वी अजून सुंदर करून जाऊयात. मरताना एक आशावाद ठेवूयात की मी जन्माला आलो, मी घरच्यांसाठी तर केलंच केलं, पण मी माझ्या देशासाठीही काहीतरी करून चाललोय, हे सॅटिस्फॅक्शन घेऊयात आणि मग अनंतामध्ये विलीन होऊयात. एवढा नक्कीच आशावाद व्यक्त करेन. शेवटी एवढंच सांगेन, जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाताना एवढंच म्हणेन, नेहमी म्हणते तेच म्हणेन, बदलाव का सफर लंबा है लेकिन हम सब मंजिल तक जरूर जाएंगे. आप और हम मिलकर एक नया भारत बनाएंगे, एक नया भारत बनाएंगे. बदलाव नहीं है कोई बादल, बदलाव नहीं है कोई बादल जो बरसे बनकर आंधी, बदलाव आएंगे तभी जब जागेगी ये आबादी. हर युग में यहाँ नहीं बनकर आएंगे कोई महात्मा, इसलिए खुद हमें अपने दिलों में ढूंढने पड़ेंगे गांधी. त्यांची अहिंसा शोधावी लागेल. इसलिए खुद हमें अपने दिलों में ढूंढने पड़ेंगे गांधी. इसी सोच के साथ मिलकर मनाते हैं आजादी, जो बन ना सके कभी भी किसी की भी बर्बादी. आदाब, जय हिंद, नमस्कार, सत्यमेव जयते. थैंक यू.